तुमचा विश्वास आमची बातमी। सिडकोतील लक्ष्मीनगर महाले फार्म परिसरामध्ये राहणाऱ्या 21 वर्षीय शुभम बाळासाहेब व्यापारी या युवकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। वडिलांच्या निधनानंतर अवघ्या 15 दिवसातच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। प्राप्त माहितीनुसार शुभमचे वडील बाळासाहेब व्यापारी हे फळ व्यावसायिक होते। 15 दिवसांपूर्वी त्यांचे अपघाती निधन झालं होतं। वडिलांच्या निधनानंतर 10वा आणि 13वा असे धार्मिक विधी पार पडले। त्यानंतर 2च दिवसात 15 जानेवारी रोजी मतदानाचा दिवस असल्यानं बहुतांश नातेवाईक आपापल्या कामानिमित्त बाहेर गेले होते। याच काळात शुभम घरातून अचानक बेपत्ता झाला। शुभम बेपत्ता झाल्याचं लक्षात येताच नातेवाईकांनी संपूर्ण नाशिक शहरात त्याचा कसून तर शोध घेतला। मित्र नातेवाईक संभाव्य ठिकाणी तपासली, मात्र 4 दिवस उलटूनही शुभमचा काहीही थांगपत्ता लागला नाही। दरम्यान 19 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास सिडकोतील खांडेमाळा परिसरातील एका विहिरीमध्ये तरुणाचा मृतदेह तरंगताना परिसरातील नागरिकांना निदर्शनास आलाय। नागरिकांनी तात्काळ अंबड पोलीस ठाण्याला माहिती दिली आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढलाय। यानंतर नातेवाईकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे। मृतदेह शुभम व्यापारी याचाच असल्याची खात्री झाल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय। दरम्यान शुभमनं आत्महत्या का केली यामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून वडिलांच्या अचानक निधनामुळे तो मानसिक तणावात होता का याबाबत पोलीस तपास करतायत। तर या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। तर व्यापारी कुटुंबावर ओढवलेल्या दुःखानं नागरिकही भावुक झाले आहेत। या प्रकरणी अंबड पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी।